महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला। या पराभवानंतर नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर राज्यात काँग्रेसचा नवा कर्णधार कोण याची चर्चा सुरू झाली। पटोलेंनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी कोल्हापूरचे डॅशिंग नेते सतेज पाटील, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार विश्वजित कदम यांची नावं आघाडीवर आहेत। मराठा समाजातून या नावांना अधिक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। तर ओबीसी नेते म्हणून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांच्या नावाची देखील चर्चा होती। त्यामुळे यातील कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याही नावांची चर्चा होती। मात्र काँग्रेस हायकमांड प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी धक्कातंत्राचा वापर करत चर्चेत नसलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष करतील असं बोललं जातंय। नेमके कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। विधानसभेतल्या पराभवानंतर आता काँग्रेसकडून महाराष्ट्रातल्या संघटनेत बदल केले जात आहेत। महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात पुन्हा एकदा आपली पकड मिळवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे। काँग्रेस हायकमांड धक्कातंत्राचा वापर करत काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करतील अशी चर्चा सुरू आहे। सपकाळ हे सचिन राव व मीनाक्षी नटराजन यांच्या जवळचे मानले जातात। हर्षवर्धन सपकाळ हे 2014 ते 2019 या काळात बुलढाणा मतदारसंघाचे आमदार होते। बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देखील ते आहेत। मार्च 2017 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी बाकावरील 18 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं। त्यात सपकाळ यांचाही समावेश होता। सपकाळ हे राज्यातले नावाजलेला चेहरा नसला तरी त्यांनी पक्षातील संघटना बळकटीसाठी काम केलंय। याशिवाय गुजरात, मध्य प्रदेशमध्येही त्यांनी काम केलंय। याचबरोबर उत्तराखंड आणि पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यामुळे संघटना बळकटीसाठी सपकाळ योग्य पर्याय ठरतील असंही बोललं जातंय। याचबरोबर माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्राम स्वराज्य निर्मितीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे। सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिराचं आयोजन, ग्राम स्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीतील सक्रिय सहभाग असा व्यापक अनुभव आहे। 2014 ते 2019 या काळात त्यांनी जलवर्धन हा जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे राबवून त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे। हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विविध कार्यक्रमांमध्ये नेहमी सहभागी होत असतात। याशिवाय सपकाळ हे गांधी परिवाराचे जवळचे मानले जातात। सपकाळांकडे राज्यातील काँग्रेसची धुरा देऊन काँग्रेस आदिवासी समाजाला नेतृत्व देण्याची शक्यता वर्तवली जाते। पक्षाचे उपाध्यक्ष असताना राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे सुद्धा ते सदस्य होते। विधिमंडळ पातळीवर सुद्धा अभ्यासू आणि आक्रमक आमदार अशी त्यांची ओळख आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात आदिवासींसाठी त्यांनी जीवनोत्थान कार्यक्रम राबवला होता। त्यातूनच आदिवासी बांधवांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय झाले। याचबरोबर त्यांनी राबवलेल्या शिक्षणाच्या मॉडेलचंही सर्वत्र चर्चा झाली। जवळपास 14-15 वर्ष त्यांनी राहुल गांधींच्या कोर टीममध्ये काम केलंय। 2014 साली पहिल्यांदाच बुलढाण्यातून काँग्रेसचे ते आमदार झाले। 2019 मध्ये त्यांना पुन्हा तिकीट मिळालं, पण पराभव स्वीकारावा लागला। एकंदरीत हर्षवर्धन सपकाळ यांचं आदिवासी पट्ट्यात मोठं काम आहे। राज्यातलं काम पाहून राहुल गांधींनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं होतं। कमिशन न घेणारा आमदार अशी त्यांची क्लीन इमेज आहे। ग्रामीण भागात काम, हार्डकोर कार्यकर्ता, पक्षाशी निष्ठावंत अशी त्यांची ओळख आहे। अनेकदा भाजपकडून त्यांना ऑफरही आल्या, पण काँग्रेसच्या विचारसरणीवर ते ठाम राहिले असंही बोललं जातं। तरी तुम्हाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाचं नाव योग्य वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।